नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान खोलनी है। वो लोग भूल रहे हैं कि 70 साल में हमारे बाप ने जो कमाया वो तुम बेच रहे हो। तो झोला लेके आए, तुमको झोला लेके ही भेजना है। नमस्कार, माझे 24 तास मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। नुकताच इंडिया आघाडीचे उमेदवार माननीय श्री विनायक राऊत साहेब यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि याचा प्रचार पार्सल परिसरामध्ये चांगल्या प्रकारे चाललेला आहे। आज इथे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माननीय श्री अविनाश वाघ साहेब आहेत। आपण जाणून घेऊ त्यांच्याकडून काय म्हणत आहे प्रचाराबाबत। तर तुम्ही पाहता लोकांचं उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। आजूबाजूला काय दिसत नाही, फक्त महाविकास आघाडी काही समोरच्यांना अजून कळत नाही की सुरुवात आहे आणि आम्ही त्याच्या पद्धतीने आपण दोन कामगार आमच्या खूप पुढे गेलो आणि आज देशामध्ये परिस्थिती चालली आहे इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीचे पर्याय नाही आणि लोकांनाही कळतं आणि आमच्या राहुल गांधींनी सांगितलेलं आहे डरो मत लढणे काय आपण काय म्हटलं तो डरो मत। नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान खोलनी आम्ही आणि दुकान खोलायला आम्ही सगळेजण बाहेर पडलेलो आहोत आणि या देशामध्ये जे आज वातावरण पसरलेलं आहे, जे थापा मारणारे लोक आहेत ते आज आम्हाला विचारत आहेत की 70 साल में क्या किया। वो लोग भूल रहे हैं कि 70 साल में हमारे बाप ने जो कमाया वो तुम बेच रहे हो, तो हमारी कमाई है करता। या काही गोष्टी आहेत लोकांना कळायला पाहिजे। चाय विकायला गेले होते पण त्याचं चाय विकायचं प्लॅटफॉर्म निवडतात तो पण माझ्या बापानेच बनवला होता हे पण ते विसरतात। तर काही गोष्टी आहेत ते फक्त बोलायचं आणि करायचा भाग। आज आम्ही जो 450 गॅस होता ते गॅस त्याने आज आमचा 1100 रुपये केला। आमच्या महिला भगिनींना काय पाहिजे 450 गॅस पाहिजे, तर ह्याने आम्हाला काय दिलं एसटीचं तिकीट अर्धं तिकीट दिलं माझ्या बहिणींना। तर अर्धं तिकीट जर माझ्या बहिणीकडे जाणार तर 450 गॅस द्या आणि तो वादा आमच्या या इंडिया आघाडीने केलेला आहे। आमचं सरकार आलं की पुन्हा आम्ही तो गॅस 450 आणणार। अशा खूप चांगल्या योजना आमच्याकडे आहेत। या लोकांना संधी दिली होती त्यांनी देशाला केलं लावलेलं आहे। रोजगार बेरोजगारी वाढलेली आहे, महिलांवर अत्याचार वाढलेला आहे। की साक्षी मलिक आमच्या देशामध्ये जो वर्ल्ड कप सोन्याचं मेडल आणलं, तिला घरात बसून तिला शाबासकी दिली, पण तिचा जो अन्याय केला त्या माणसाने तोंडाने शब्द नाही काढले। हे मोहनी बाबा आहेत, तर ह्या लोकांना घरी पाठवणं किंवा बघा त्यांना अर्ध्या चटणीवरनं फुल चटणी करायला त्यांना 50 वर्ष लागली। ते देशाचे काही करू शकत नाही। तो झोला लेके आहे, तर झोला लेके भेजना आहे आणि याची तयारी आम्ही सगळ्यांनी केलेली मागची शंका नाही। कारण आज आम्ही मागच्या वेळेला जेव्हा लोकसभेचे इलेक्शन झालं त्यावेळेला महाविकास आघाडी त्यावेळेला सूचना करून आम्ही राऊत साहेबांना आम्ही चांगलं मतं तिथे मिळवून दिलं होतं आणि आता तर बघायलाच नको। आज जर आमची मंडळी आम्ही पेटून उठलेला आहोत त्यांचे मतार असताना आम्ही जे पेटून उठलेला आहोत ते नक्कीच आम्ही मतार आम्ही पेटवणार, त्यामध्ये शंका नाही। आणि राऊत साहेब त्यांनी मतं तिथे जे सांगितलेलं आहे ते आम्ही 100% मिळवण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच त्यांना ते करणार आहोत।